सांगली जिल्हा पोलीस दलाचे सर्व कामकाज ऑनलाईन झालेलं आहे। गुन्हे अन्वेषण विभागामार्फत प्रत्येक महिन्यात CCTNS कार्यप्रणालीचा आढावा घेण्यात येतो। राज्यातील 53 घटकांच्या मासिक कामगिरीच्या मूल्यांकनात जिल्ह्याने सातत्य राखून 14 वेळा पहिल्या 3 क्रमांकात स्थान निर्माण केलेलं आहे। CCTNS कार्यप्रणाली अंतर्गत दैनंदिन प्रभावी वापरामध्ये अचूकता राखण्यात, अद्ययावत माहिती भरण्यात, नागरिकांच्या ई-तक्रारी जलद गतीने निर्गती केल्याबद्दल जिल्हा पोलीस दलाने राज्यात पहिला क्रमांक पटकावलेला आहे। राज्याच्या पोलीस महासंचालिका रश्मी शुक्ला यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांना प्रथम क्रमांकाचं बक्षीस देऊन गौरवण्यात आलेलं आहे। जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यातील कामकाज आता ऑनलाईन झालेलं आहे। नागरिकांना कोणत्याही प्रकारे असुविधा होणार नाही। तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे सर्व कामकाज हे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर प्रभावीपणे करून कामकाज हे ऑनलाईन पद्धतीने करण्यावर विशेष भर देण्याबाबत पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर अधीक्षक कल्पना बारोकर यांनी सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांना सूचना दिल्या आहेत। याच अनुषंगाने जिल्हा पोलीस दलाने उत्कृष्ट कामगिरी करत राज्यात सर्वाधिक गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे। याबाबत CCTNS प्रणालीच्या कामकाजावर बारकाईने लक्ष ठेवून वेळोवेळी जिल्ह्याच्या कामकाजाचा आढावा घेतला आहे। तसेच CCTNS प्रणालीच्या कामकाजात येणाऱ्या अडचणींवर अतिशय चांगल्या प्रकारे उपाययोजना करून संबंधित CCTNS प्रणालीचे कामकाज करणाऱ्या अधिकारी आणि अंमलदार यांना वेळोवेळी मार्गदर्शन केलं आहे। यामुळे CCTNS प्रणालीमध्ये सांगली जिल्हा पोलीस दलाने उत्कृष्ट कामगिरी करून प्रथम क्रमांक पटकावला आहे। शनिवार दिनांक 19 सप्टेंबर रोजी पुणे येथे आयोजित पोलीस कर्तव्य मेळावा 2025 अंतर्गत CCTNS कार्यप्रणालीमध्ये राज्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस घटकांना बक्षीस देऊन गौरवण्यात आले। त्यानुसार नोव्हेंबर 2024 ते जून 2025 मध्ये राज्यात CCTNS प्रणालीमध्ये उत्कृष्ट कामगिरीबाबत सांगली जिल्हा पोलीस दलास प्रथम क्रमांक प्राप्त झालेला आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।